राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, ऊसाची लागण तर आपण करतच असतो, पण अनेकदा तक्रार असते की ऊसाला फुटवे कमी आहेत किंवा ऊसाची वाढ हवी तशी होत नाही. तर मित्रांनो, ऊसाचे जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर सुरुवातीचे 60 दिवस खूप महत्त्वाचे असतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहे. म्हणजे ऊसाच्या प्रमुख 3 आळवण्या कोणत्या आणि त्याच्यापासून काय फायदे होतात या संदर्भातली सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो, आपणाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. म्हणजे खूप छान सुंदर माहिती आपणाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल. आणि दुसरी गोष्ट, नवीन जर माझ्या चॅनलला आपण पाहत असेल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर बघू शकता मित्रांनो, हा समोर दिसतोय हा माझा ऊस. याच्या पूर्ण टोटल 3 आळवण्या झालेल्या आहेत आणि आता बघू शकता ह्या 3 आळवणीची कमाल, फुटव्यांचा पाऊस बघू शकता, जबरदस्त असे फुटवे ऊसाला आलेले आहेत. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये ह्या 3 आळवण्याचं खूप मोठं योगदान आहे आणि खूप मोठा महत्त्वाचा वाटा आहे. बघू शकता त्याचा रिझल्ट आपल्या समोर आहे. ह्या 3 आळवण्याचा खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट आम्हाला तरी आलेला आहे. तर याच्या अगोदरसुद्धा मी भरपूर माहितीचे व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा आपण बघू शकता. तर चला मित्रांनो, आपण आता व्हिडिओला सुरुवात करत आहे की ज्या ऊसाच्या प्रमुख 3-4 काय आळवण्या असतील त्या कशा पद्धतीने केल्या पाहिजे, कोणते खत वापरले पाहिजे या संदर्भातली आपण माहिती पाहूया. तर मित्रांनो पहा, ऊसाची पहिली आळवणी ही मुळांच्या वाढीसाठी असते. तर पहिली आळवणी मित्रांनो कधी करावी लागते, तर 8 ते 10 दिवसांनी करावी लागते. जेव्हा डोळा फुटायला लागतो तेव्हा मुळांची वाढ होणे गरजेचं असतं आणि मग त्यावेळेस पहिली आळवणी करणं खूप गरजेचं असतं. तर आता ह्या पहिल्या आळवणीसाठी मित्रांनो काय वापरायचं बघा. हुमिक ॲसिड 500 ग्रॅम, बुरशीनाशक मग त्याच्यामध्ये मग तुम्ही साप घेऊ शकता किंवा 22 टन घेऊ शकता आणि 200 लिटर पाण्यात त्याचं मित्रांनो आपल्याला ही पहिली आळवणी करायची आहे. तर आता ह्या पहिल्या आळवणीचा काय फायदा होतो मित्रांनो, यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ वेगाने होते आणि जमिनीत असलेली बुरशी ऊसाच्या कांड्याला खराब करू देत नाही. म्हणजे ह्या पहिल्या आळवणीचा हा फायदा होतो. त्याच्यानंतर मित्रांनो आता दुसरी आळवणी. तर ह्या दुसऱ्या आळवणीचा काय फायदा होतो, फुटव्याचा फुटवा म्हणजे फुटवे खूप जास्त फुटतात. दुसरी आळवणी सर्वात महत्त्वाची आहे, जी साधारणपणे 25 ते 30 दिवसांनी करायची आहे. या काळात ऊसाला जास्तीत जास्त फुटवे येणे अपेक्षित असते. त्यासाठी मित्रांनो दुसऱ्या आळवणीला काय वापरायचं आहे, 19-19 5 किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये 500 ग्रॅम, हे मित्रांनो दुसऱ्या आळवणीला घ्यायचं आहे. आणि तर आता ह्या दुसऱ्या आळवणीचा काय फायदा आहे, यामुळे ऊसाला फुटण्याची जी प्रतिक्रिया आहे ती वेगाने होते आणि फुटवे एकसारखे येतात, ऊस पिवळा पडत नाही. त्याचा हा फायदा ह्या दुसऱ्या आळवणीचा होत असतो. आणि मित्रांनो आता तिसरी आळवणी आपण पाहणार आहे. तिसरी आळवणीचा काय फायदा आहे, जोमदार वाढ आणि जाडी. तर तिसरी आळवणी पहा, 50 ते 55 दिवसांनी करायची आहे. यावेळेस फुटवे जाड होणे आणि त्याची मर थांबणे गरजेचे असते. त्याच्यामुळे ही तिसरी आळवणी खूप महत्त्वाची असते. तर आता याच्यामध्ये काय वापरायचे बघा. 1261-0 5 किलो आणि फुटव्यांसाठी विशेष टॉनिक. यामुळे फुटव्यांची संख्या टिकून राहते, फुटवे लवकर मरत नाहीत आणि ऊसाच्या जाडीची कांडी वाढण्यास मदत होते. तर आळवणी करतानाची खबरदारी काय घ्यायची आपल्याला पहा मित्रांनो. ह्या 3 आळवण्या आपल्या झालेल्या आहेत. 3 आळवण्या कशा पद्धतीने आम्ही केलेल्या आहेत, कोणतं खत घ्यायचं आहे, याची सर्व माहिती आपणाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर आता आळवणी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं. मग त्याच्यामध्ये
ज्यावेळेस आपण आळवणी करत आहे त्यावेळेस जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, औषध थेट ऊसाच्या बुंद्यापाशी पडेल याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक ऊसाच्या खोडापाशी आळवणी करताना आपल्याला हे औषध सोडायचं आहे, हे प्रत्येक आळवणीचं. आणि हे औषध घेताना चांगलं कालून घ्यायचं. पंपामध्ये ज्यावेळेस आपण हे औषध टाकणार आहे त्यावेळेस आपण काय करायचं आहे, आपला जो फवारायचा जो पंप असतो त्या पंपामध्ये हे औषध घ्यायचे आणि त्याचा पुढचा जो नोझल आहे तो नोझल काढून टाकायचा आणि डायरेक्ट पाईप ठेवायचा आहे. आणि प्रत्येक खोडाच्या बुंद्यापाशी तुम्ही हा ड्रिचिंग करू शकता. जशी आपण ड्रिचिंग करतो तशीच ही आळवणी करायची आहे. तर सकाळच्या किंवा मग संध्याकाळच्या वेळी ही आळवणी करणं खूप गरजेचं असतं, कारण सकाळ जर केली तर फायदेशीर ठरतं आणि संध्याकाळी केलं तर फायदेशीर ठरतं. तर ही संध्याकाळी न करता दुपारी वगैरे करायची नाही. तर अशा पद्धतीने जर आपण आपल्या ऊसाचं जर नियोजन जर केलं तर 100% तुम्ही 150-200 टन ऊस काढू शकता. तर याच्यामध्ये मित्रांनो, खताला कोणता डोस द्यायचा, पहिला डोस कोणता द्यायचा, दुसरा डोस कोणता द्यायचा, या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर नक्की तो व्हिडिओ पण पहा. याच्यामध्ये कोणत्या डोसचा वापर केलेला आहे, कोणते खतं वापरलेले आहेत, या संदर्भातली सर्व माहिती मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर पाठीमागचे व्हिडिओ जाऊन पाहू शकता. तर ह्या 3 आळवण्या करून तुमची उत्पादन निश्चित वाढू शकतं. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा. असे शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच आपले भरपूर माहितीचे व्हिडिओ आहेत ते पण पहा. तर जवळपास आता हा ऊस 3.5 ते 4 महिन्याचा ऊस झालेला आहे. म्हणजे मी त्या आळवण्या कशा पद्धतीने करायच्या ते तुम्हाला लक्षात आले असतील. परत एकदा त्या संदर्भातली माहिती आपल्याला पाहिजे असेल तर साधारणपणे सुरुवातीची जी पहिली आळवणी आहे ती आपल्याला कधी करायची, तुम्हाला मी धावती भेट देऊ म्हणून सांगत आहे. तर साधारणपणे 10 ते 15 दिवसाच्या आसपास पहिली आळवणी करायची आहे आणि दुसरी आळवणी साधारणपणे 30 ते 32 दिवसाच्या दरम्यान करायची आहे. आणि तिसरी आळवणी जी आहे तर ती 50 ते 55-52 दिवसाच्या दरम्यान करायची आहे. आणि अशा पद्धतीने ह्या आपण जर आळवण्या जर घेतल्या तर तुमच्या ऊसांची संख्या, फुटव्यांची संख्या खूप चांगली वाढू शकते. आता तुम्ही बघू शकता ऊसाला इतके जोमदार फुटवे फुटलेले आहे बघा. जवळपास एका ऊसाला 25, 30, 50च्या आसपास फुटवे आहेत. तर एवढे फुटवे खूप जोमाने वाढलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचा फुटवा झालेला आहे. तर आता याच्यानंतर पाणी नियोजन, उन्हाळ्यामध्ये सरी फोडणं, बाळभरणी करणं, ह्या खूप गोष्टी आलेल्या आहेत. तर या संदर्भातला सुद्धा व्हिडिओ आपण नक्कीच पुढच्या वेळेस बनवूया. तर माझा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, असे भरपूर माहितीचे व्हिडिओ आहेत तर ते सुद्धा आपण पाहू शकता. तर काय होतं, जर ह्या आपण जर आळवण्या जर केल्या तर जे ऊसाची उगवण क्षमता वाढते, पांढऱ्या मुळांची वाढ वेगाने सुरू होते, मातीतील बुरशीपासून आणि वाळवीसारख्या किडींपासून संरक्षणसुद्धा ह्या आळवण्यामुळे होत असतं. त्याच्यामुळं ह्या आळवण्या करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आळवणी नेहमी ओल्या जमिनीवरच करावी, वापसा असावी आणि द्रावण थेट ऊसाच्या बुंद्यापाशीच पडेल याची काळजी घ्यावी. योग्य प्रमाणात औषधाचा वापर करावा जेणेकरून मुळांना इजा होणार नाही. अशा सर्व गोष्टी जर आपण ह्या आळवण्या करताना जर पाळल्या तर नक्कीच तुमचा ऊस चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. तर मित्रांनो, ह्या ऊसाची जात आहे 265 आणि जवळपास आता हा 3.5 महिन्याचा ऊस होऊन गेलेला आहे. तर अशा पद्धतीनं 3.5-4 महिन्याचा जवळपास हा ऊस झालेला असेल. तर बघू शकता खूप चांगल्या प्रकारचं फुटवे आहेत, ते फुटवे चांगल्या प्रकारे निघलेले आहेत. तर आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये अधूनमधून तुम्ही तुमचं ट्रॅक्टरचा अवजार असेल, बैलाचा अवजार असेल, हे जर अवजार तुम्ही अधूनमधून जर फिरवलं तर आणखीन जमीन भुसभुशीत होते. आणि जमीन जर भुसभुशीत झाली तर जी ऊसाची मुळी आहे ती पांढरी मुळी
खूप चांगली जोमाने वाढते आणि चालते. तर असा हा व्हिडिओमध्ये मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा आणि इतर मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा आणि विनंती असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एवढीच विनंती करतो आणि माझा हा व्हिडिओ इथे समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.